अंडरवर्ल्ड सक्रिय, भारतावर हल्ल्याचा मोठा कट, 9 दहशतवादी अटकेत, दाऊद आणि ISI कनेक्शन. रात्रीचे 2 वाजले होते. दिल्लीच्या एका गुप्त ठिकाणी काही फोन कॉल्स इंटरसेप्ट झाले. या कॉल्समध्ये होते कोडवर्ड्स, हत्यारांची चर्चा आणि भारतातील काही संवेदनशील ठिकाणांचे उल्लेख. काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला एका मोठ्या हालचालीची माहिती मिळत होती. मात्र त्यावेळी कोणालाच कल्पना नव्हती की देशावर एक भयानक संकट घोंघावतंय. एक असा कट तो यशस्वी झाला असता तर कदाचित देश पुन्हा एकदा 26/11 सारख्या जखमा अनुभवत असता. आणि मग देशभरात एकाच वेळी सुरू झाली छापेमारी. दिल्ली, मुंबई, पंजाब, राजस्थान आणि काही तासातच 9 संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात आले आणि भारतावर हल्ल्याचा मोठा कट उधळला गेला. काय आहे संपूर्ण प्रकरण? काय होता दहशतवाद्यांचा प्लॅन आणि कसा उधळला हल्ल्याचा कट? पहा या व्हिडिओमध्ये. मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची माहिती मिळाली होती. ही माहिती होती देशातील काही संवेदनशील ठिकाणांची गुप्त रेकी सुरू असल्याची. सुरुवातीला एक सामान्य गुन्हेगारी माहिती वाटत होती, पण तपास जसा जसा पुढे गेला तसतसे धक्कादायक धागेदोरे समोर येऊ लागले. काही संशयित व्यक्ती वेगवेगळ्या राज्यात फिरत होत्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. ते वारंवार लोकेशन बदलत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा संपर्क देशाबाहेरील काही संशयित नेटवर्कशी जोडले असल्याची माहिती मिळत होती. स्पेशल सेलनं या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि इथूनच उलगडू लागली एका मोठ्या कटाची कहाणी. तपास जसा पुढे गेला तसतशी पोलिसांची खात्री वाढत गेली. काहीतरी मोठं घडणार होतं आणि वेळ फार कमी होती. मग तयार झाला एक मास्टर प्लॅन. वेगवेगळ्या राज्यातील पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांना सतर्क करण्यात आलं. दिल्ली, मुंबई, पंजाब, राजस्थान अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्याचा निर्णय झाला. मग एका रात्री ऑपरेशन सुरू झालं. पोलिसांच्या पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. काही संशयितांना त्यांच्या घरातून उचलण्यात आलं. काहींना प्रवासादरम्यान पकडलं गेलं तर काहींना गुप्त ठिकाणाहून अटक करण्यात आली. पहाटेपर्यंत 9 जण पोलिसांच्या ताब्यात होते. पण खरी धक्कादायक माहिती अजून समोर यायची होती. अटक केलेल्या आरोपींकडून जे साहित्य मिळालं ते पाहून तपास अधिकारी हादरले. कारण हा केवळ गुन्हेगारी टोळीचा मामला नव्हता. जप्त करण्यात आली आधुनिक शस्त्र, परदेशी बनावटीचं पिस्तूल, ग्रेनेड, मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर युद्धसदृश साहित्य. तपास अधिकाऱ्यांच्या मते हा साठा एखाद्या मोठ्या दहशतवादी कारवाईसाठी वापरला जाणार होता. यातील काही साहित्य पाकिस्तान मार्गे भारतात पोहोचवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या शस्त्रसाठ्यानं तपासाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीनं अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. यामध्ये काही धार्मिक स्थळांचा समावेश होता. काही सरकारी इमारती, महत्त्वाची मंत्रालय, ऊर्जा प्रकल्प, वीज केंद्र, रेल्वे स्थानकं, विमानतळं आणि सुरक्षा दलांच्या प्रतिष्ठानांचा समावेश होता. याशिवाय गर्दीच्या ठिकाणांनाही लक्ष्य बनवण्याची तयारी सुरू होती. कारण अशा हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते आणि देशभरातील भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तपास अधिकाऱ्यांच्या मते यामागचा उद्देश फक्त नुकसान करणं नव्हता, तर देशात अस्थिरता निर्माण करणं हा होता. या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये विजय शूटर उर्फ विजय डॉन याला पुणे येथून सर्वात पहिली अटक झाली. नितीश पासवान याला झारखंडमधील साहिबगंज येथून अटक करण्यात आली. तसेच तौकीर याला मुंबईमधून ताब्यात घेण्यात आलं आणि अरबाज खान याला कुर्ल्यामधून अटक करण्यात आली आहे. मनजित सिंग याला दिल्लीतील मेहरौली बदरपूर रोडवरून अटक करण्यात आली आहे. हरविंदर सिंग यालाही दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. गगनदीप सिंग यालाही दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर अंग कामी लामा हा नेपाळी नागरिक असून तो निधीची व्यवस्था करण्यासाठी दिल्लीत आला होता. त्यालाही अटक करण्यात आली. या सर्व आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन आहे. हे सर्व आरोपी पाकिस्तानमधील शहजाद भट्टी नेटवर्क आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक मुन्ना झिंगाडा यांच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून 4 पाकिस्तानी बनावटीचे ग्रेनेड्स, 2 ग्लॉक पिस्तूल आणि 25 कारतूस जप्त करण्यात आली. हे आरोपी मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील महत्त्वाच्या सरकारी इमारतींची रेकी करत होते. तपासात काही धागेदोरे पाकिस्तानकडे जात असल्याचा दावा करण्यात आलाय. पोलिसांच्या माहितीनुसार काही आरोपींचे संपर्क पाकिस्तान स्थित हँडलर्सशी होते. तसेच ISI संबंधित नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या मते काही व्यक्तींना परदेश मार्गे पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे त्यांना शस्त्र हाताळणी, स्फोटकांचा वापर आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप आहे. या दाव्यांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र तपास यंत्रणांसाठी हा अत्यंत गंभीर विषय बनलाय. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अंडरवर्ल्ड कनेक्शन. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या नेटवर्कचे काही धागेदोरे मुंबईच्या अंडरवर्ल्डशी जोडलेले असल्याचा संशय. दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कचा उल्लेख तपासात समोर आलाय. पोलिसांच्या मते शस्त्रांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार आणि लॉजिस्टिक मदत यामध्ये अंडरवर्ल्डची भूमिका असू शकते. जर हे आरोप सिद्ध झाले तर हा केवळ दहशतवाद्यांचा नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचा देखील मोठा मामला ठरू शकतो. तपास अधिकाऱ्यांच्या मते या टोळीची कार्यपद्धती पाहता अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ले करण्याचा कट असू शकतो. ही बाब समोर आल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. पुन्हा 26/11 सारखा हल्ला झाला असता का? याचं उत्तर अजून तपासातून स्पष्ट व्हायचंय. मात्र जप्त झालेली शस्त्र, ग्रेनेड आणि लक्ष्यांची निवड यामुळे सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क झाल्यात. आता तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न आहेत. या कटाचा खरा सूत्रधार कोण? फंडिंग कुठून आलं? शस्त्र भारतात कशी आली
आणखी किती लोक या नेटवर्कमध्ये सहभागी आहेत? देशात अजूनही काही स्लीपर सेल सक्रिय आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, हा कट नेमका किती मोठा होता? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आरोपींची चौकशी सुरू आहे. एका बाजूला देशभरात सुरू असलेली तपास मोहीम, दुसऱ्या बाजूला वाढलेली सुरक्षा आणि तिसऱ्या बाजूला उलगडत चाललेलं एक मोठं नेटवर्क. दिल्ली पोलिसांनी वेळेत कारवाई केली नसती तर काय घडलं असतं? किती मोठी जीवितहानी झाली असती? किती कुटुंब उद्ध्वस्त झाले असते? या प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक कटावर सुरक्षा यंत्रणांचं लक्ष आहे. आज या कारवाईमुळे एक मोठा कट उधळला गेला असल्याचा दावा करण्यात येतोय. पण तपास अजून संपलेला नाहीये. प्रत्येक चौकशीसोबत नवे धागेदोरे समोर येत आहेत. प्रत्येक पुराव्यामागे आणखी एक प्रश्न निर्माण होतोय आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत तपास यंत्रणांची धावपळ सुरूच राहणार आहे. आता संपूर्ण देशाचं लक्ष या तपासाकडे लागले. पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या कटामागील खरे चेहरे कोण आहेत, त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध किती खोलवर आहेत आणि देशाच्या सुरक्षेला आणखी कोणते मोठे धोके निर्माण झाले होते, याचं उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. तोपर्यंत ही कहाणी केवळ 9 अटकांपुरती मर्यादित नसून देशाच्या सुरक्षेशी संबंधित एका मोठ्या आणि गंभीर तपासाची कहाणी म्हणून पाहिली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.